संपादक साप्ताहिक रामलीला चाळीसगाव। मी आज वडाळी या गावात आलो असून या ठिकाणी आपण मागचं घर बघू शकता। इथं एक शेतकरी कुटुंब आहे, त्यांची राहण्याची फार दुरावस्था आहे। पत्र्याचं शेड आहे, त्यानंतर इकडं पण एक घर आहे, ते पण पत्र्याचं शेड आहे। त्यांना राहण्याची व्यवस्था नाही चांगल्या पद्धतीने। आणि बघू शकता आपण दाखल सर त्यांची किती दयनीय अवस्था आहे। मध्ये घरात लाईट नाही। लाईट आहे का तुमच्या घरात? नाही, लाईट नाही। लाईट पण नाही आहे, ते अंधारात राहतात, फॅन नाही, काही नाही, अशी दुरावस्था आहे। इकडं दाखव। अशी सर्व काही परिस्थिती असताना वडिलांचं नाव काय? रुंजू परबत पाटील। रुंजू परबत पाटील। त्यांच्याकडे कॅमेरा घे। हे गृहस्थ असून यांची शेतजमीन होती ढोमण शिवारात। ढोमण शिवारात शेती गट नंबर 120 अ, क्षेत्र 1 हेक्टर 50 आर एवढी जमीन यांनी 10,60,000 असं हे खरेदी खत झालं आहे। आणि चौथ्या महिन्यात म्हणजेच 25/4/2025 ला एप्रिल 25 एप्रिल 2025 याच वर्षी यांची 4 एकर कितलं वावर झालं? 1 हेक्टर 50 आर। 1 हेक्टर 50 आर इतकी शेतजमीन ढोमण शिवारातील या बाबांचं नाव काय? रुंजू परबत पाटील। रुंजू परबत पाटील यांच्याकडून वैशाली दिग्विजय पाटील हे साक्षर आहेत, त्यांची सही आहे। आणि रुंजू परबत पाटील यांचं वय वर्ष 80 आहे। त्यांची अशी अवस्था आहे, त्यांना नीट ऐकू येत नाही, बोललेलं कळत नाही, पैसे मोजता येत नाही, निरक्षर आहेत, अंगठा आहे त्यांचा स्पष्टपणे। आणि साक्षीदारमध्ये कारभारी पतिंग पाटील हे जे खरेदीदार आहे यांचे वडील आहेत आडळशाचे। आणि दुसरे आहेत सुदाम शिवराम पाटील आडळशाचे, हे 2 साक्षीदार आहेत आणि खरेदीदारचे वडील आहेत यापैकी एक जण कारभारी पतिंग पाटील आडळशाचे। आणि 10,60,000 व्यवहार झालेला आहे असं ते म्हणतात। आणि यांनी चेक दिलेला आहे या बाबाला। शेतजमीन विक्रीस रक्कम रुपये 10,60,000 रुपये, मात्रचा संपूर्ण भरणा तुमचे वडील नामे कारभारी पतिंग पाटील यांनी म्हणजे या बाबाला रुंजू पाटीलला बँक ऑफ बडोदा शाखा गुढे तालुका वडगाव यांच्याकडील त्यांचे खाते क्रमांक 13048100001617 चेक क्रमांक 31/25/2025 रोजी या निरक्षर बाबाला चेक दिलाय व यांनी कारभारी पतिंग पाटील यांनी असं याच्यात उल्लेख केलेला आहे। आणि ज्यावेळेस खरेदी झाली त्यावेळेस वस्तुस्थिती अशी आहे, तुम्ही बाबाच्या पत्नी आहे का? काय नाव तुमचं? परमेलाबाई रुंजू। बाबाला लिगायतात का? काय सांगू होतं? काय सांगितलं लिगायतात बाबाले? बाबाला म्हणे चाळीसगाव चाला म्हणे, तुमले पगार न करायचे, वावर करायचं आहे असं सांगितलं। अंगठा बाबाला 2 रोज लिहून गेलं तर बाबा पगार चालू करायचं असं सांगितलं होतं का? आणि पगार चालू काही नाही बाबा। आणि त्या दिवशी खरेदी करून घेतली? 2 दिवस घेऊन गेले? 2 दिवस। बाबा काय नाव आहे तुमनं?
नाव काय शे म्हणजे नाव नाव तू नाव सांग ना. त्या शोधी राहणार रुंजू पाटील. तुमले आई वाचिदा काढा होता का खरेदी खत? आई वाचिदा काढवता का? आई वाचिदा काढवता का? तुमले ऐकू येस का? ऐकू येत का म्हणे? ऐकू येत का म्हणे? नाही. बाबा हे निरक्षर आहे, अडाणी आहेत, त्यांचं वय वर्ष 80 आहे, वयोवृद्ध आहेत, यांना लिहिता वाचता येत नाही. आणि या व्यक्तीच्या नावावर 1 हेक्टर 56 आर ढवणे शिवारात शेती असताना यांना खरेदीसाठी घेऊन गेले आणि खरेदी करून घेतली. रीतसर खरेदी खत आहे. मग बाबा खरेदीला घेऊन गेले, मग घरी आले होते, बाबाजवळ काही पैसे होते का? काहीच एक चिवरे आलं, पैसे होते नाही, काहीच नाही दादा. चेक होता का काही? चकनी चुकणी काहीच नाही. काहीच नाही. तुम्ही कोण आहे? मी बाबाचा मुलगा आहे, 2 नंबर नामदेव रुंजू पाटील माझं नाव आहे. हां. त्यांनी 1 हेक्टर 57 आर डायरेक्ट खरेदी मारून घेतली. त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं का वारस आहे तुम्ही? तर नाही, आम्हाला काहीच सांगितलं नाही. खरेदी झाली तेव्हा तुम्ही कुठं होते? मी तिकडं गावाला होतो, इगतपुरीला. काय करायला गेले होते? सासरवाडीला गेलो होतो मी. कशासाठी? तर सासऱ्याची बहीण वारली होती ना, तिथे गेलो होतो मी. मग आजी बाबा व्यतिरिक्त तुमच्या आई वडिलांव्यतिरिक्त घरी कोण होतं? कोणी, फक्त ते 2च जण होते. असं आहे. हम्म. बाबाला वाचता येतं का तुझ्या बाबाला? वडिलांना? बाबाला वाचता येत नाही, काहीच नाही. हां हां. तुमच्याकडे एकूण किती शेती आहे? एकूण आमच्याकडं 2 हेक्टर 73 आर शेती होती. हां. त्याच्यामधून 1 हेक्टर 50 आर त्यांनी खरेदी करून घेतली. आणि खरेदीच्या मोबदल्यात काय दिलं? काहीच दिलं नाही त्यांनी, 5 रुपये सुद्धा दिलेले नाही. परत अजून ते सांगता आम्हाला तुमच्याकडनं जे होईल ते करून दाखवा, एवढी धमकी देतात ते. असं आहे. कोण देतं धमकी? तो त्याचा पोरगा मिलिटरीमध्ये आहे ना, दिग्विजय रमेश पाटील. हं. तो डायरेक्ट सांगतो की असं की बा तुमच्याकडनं जे होईल ते. हां. ही शेती कोणाच्या नावावर झाली आता? आता वैशाली दिग्विजय पाटील त्यांच्या नावावर झाले ते 1 हेक्टर 57 आर. त्यांनी खरेदी करून घेतली 10,60,000. हां. पैसे भेटले का तुम्हाला? 1 रुपया सुद्धा चेक- मोबदला चेक भेटला बी नाही. 1 रुपया सुद्धा मोबदला भेटला नाही भेटलं असतं तर तुम्ही घर वगैरे सुधरवलं असतं काही. आम्हाला. आमच्याकडे लाईट नाही. हं. लाईटचं मीटर नाही. त्यांना बोलून घे. जर आम्हाला 10,60,000 रुपये भेटले असते तर आम्ही सुधारणा केली नसती का? फार दयनीय परिस्थिती आहे या शेतकऱ्यांची. बघू शकता तुम्ही घर वगैरे. इथं खाट आहे, ते आहे, हे तिथं. या इकडे या उभं. आता ही कोणाची मुलगी आहे? माझी. हां, लहान मुलगी आहे. त्यांना एक लहान या बाबा रुंजू पर्वत पाटील का? हो. रुंजू पर्वत पाटील यांची शेतजमीन खरेदी करून घेतली. काय नाव त्यांचं? वैशाली दिग्विजय पाटील. वैशाली दिग्विजय पाटील वडाळ्याचेच आहेत ते पण. आणि त्यांचे वडील कुठं? रमेश राजमल पाटील, ते त्यांचे सासरे आणि नाही. त्यांचे वडील हां, सासरे यांचं नाव काय आहे? रमेश राजमल पाटील. आणि त्यांचे ते साक्षीदार आणि ज्यांनी चेक दिला बाबाला. ते ज्यांनी चेक दिला होता ते कारभाई पतिंगराव पाटील आडरशाचे. म्हणजे ज्यांनी खरेदी केलं त्यांचे वडील का? हां. बर. तुम्ही बाबाचे मोठे मुलगा का? काय नाव? समाधान रुंजू पाटील. हां. काय झालं तुमच्यासोबत? बाबांसोबत काय झालं? म्हणजे बाबाचे वारस आहे तुम्ही मोठा मुलगा आहे बाबाचा. काय झालं तुमच्या शेतीचं? शेतीचं की दुसऱ्याने नावाने करून घेतली की आम्हाला काही माहिती केलं नाही बुवा. तुम्ही वारस आहे, तुम्हाला काहीच माहित नाही? नाही, तुम्हाला सूचना बी दिली नाही? काही नाही. तुमच्या वडिलांचं ऐकू येतं, बोलता येतं का? तुमच्या वडिलांना ऐकू येतं का? नाही, ऐकून बोल म्हणजे समजतं का बोललेलं? बोलणं जो आपण जे इशारा केला तेवढं समजतं. अंगठे बहादूर आहे का ते? हो. आजी तुम्हाला वाचता लिहिता येतं का? नाही, मला वाचता बी येतच नाही, लिखता बी येत नाही. असं आहे का?
2 दिवस बाबाला घेऊन गेले होते का? हा 2 दिवस. तुम्हाला सांगितलं होतं कशासाठी घेऊन चाललो असं? चाळीसगावचे 2 तास म्हणे मग चाळीसगावचे जाणते पगार ना असं सांगितलं. पगार चालू करायचे बाबाचा हा. असा बहाणा केला हा, होता हा. का? तुम्हाला वावर नावर करा नाही का काय असं काही सांगितलं नाही नव्हतं नाही का? तसं काही एक सोबत बोलला नाही. नाही का? तुमचं नाव काय ताई? सुरेखा समाधान पाटील. मी पुढे मोठी या सोने तुम्ही. बाबाची. हा बसा इथं. हा नेमकं प्रकार काय घडलेला आहे? दादा आमची शेती आहे, आम्ही पेरत होतो, बाबाच्या नावाची आहे. हा तर हा आता त्यांच्या जीव आहे तोपर्यंत ते त्यांच्याच नावावर राहणार आहे. त्यांच्यानंतर ते दोघी मुलांना मिळणारच होती म्हणून आम्ही ना बेसावधच राहिलो. आपल्याला काही कानगी पण होती नाही. बरं जाऊ द्या, ज्यांनी खरेदी केलं हम्म. काय नाव त्यांचं? वैशाली दिग्विजय पाटील. वैशाली यांनी तुमच्या पतीला किंवा दिराला हे वारस आहेत यांना सांगितलं होतं का? दिराचं तर काही माहिती नाही, पण मी माझ्या माहेरी राहते, इथं राहायला आम्हाला सोय नाही म्हणून मी माहेरी राहते. आणि माझे घरचे सतत कामाला जातात, त्यांच्याजवळ मोबाईल नाही वगैरे काहीच नाही, मोबाईल घरी राहतो. हा, त्याच्यामुळे त्यांना माहिती पडेल हे पण मला नाही सांगता येत ना. मग काही जेव्हा आम्हाला माहिती पडलं तेव्हा आम्ही उलगडा पडला ना. तिचा नवरा फौजी आहे, त्याला 70,000 रुपये महिना पगार आहे. आम्ही त्यांना खूप समजवलं तर आमची शेती तुमच्याने कळत न कळत जरी केली गेली असेल तरी सुद्धा आपण शेवटला आमचे का होईना पण भाऊ बहीण आहेत ना, गोडाईतल्या गोडाईत तुम्ही देऊन टाका. त्यांनी आम्हाला पोळ्याचा वायदा दिला तर आम्ही पोळ्याला तुमची शेती वापस करून देऊ बा. पण जेव्हा आम्ही पोळ्याला फोन केला तेव्हा त्यांनी नाही सांगितलं, बाबाजवळ काही चेक पैसे होते का मग नंतर? बाबाला तुम्ही विचारून घ्या ना, त्यांना जर बाबाला कधी- काहीच बोलता चालता येत त्यांना नाही, काही ऐकूच येत समजत नाही. नाही. त्यांना फक्त एवढंच आहे, गल्लीत कोणी जर बसलं तर ते म्हणता माझं चावत आहे का, मुलगी जर कुठे गेली तर माझ्या नातीला कुठे घेऊन जातील का, बरं बरं जाऊ द्या. हे थोडंफार त्यांना मी काय समजतं. म्हणतो, काय मग ही जी खरेदी झालेली आहे, याच्याविषयी तुमचं काय फसवणूक आहे का काय? आमची पूर्ण फसवणूक केली त्यांनी. पैसा रुपयाने भेटला हे तुमची फसवणूक झाली असं वाटतं का तुम्हाला? हा तुम्ही वारस आहेत ना, मग तुमची शेत जमीन लबाडीने त्यांनी खरेदी करून घेतली का असं तुमचं ठाम मत आहे? यापूर्वी त्यांनी काही तुम्हाला पैसे देऊ केले होते, हात उसने पैसे वगैरे दिले होते का? काहीच नाही, हा काहीच नाही. 1 रुपयाचा आडा नाही आम्ही त्याची. म्हणजे मग तुमची परिपूर्ण फसवणूक झाली असं हो. तुमचं मत आहे का? हो. तर अशा प्रकारे वडाळी गावामध्ये लबाडीच्या इराद्याने स्वतःच्या स्वार्थासाठी ह्या अडाणी निरक्षर बाबाची दिशाभूल फसवणूक करून त्यांना त्यांच्या वारसांना कुठलीही सूचना न देता, माहितगिरी न करता त्यांना परस्पर गाडीवर घेऊन गेले. रजिस्ट्रार ऑफिसकडं खरेदी केली. बाबाची अंगठी आहेत आणि इथं चेकचा उल्लेख केलेला आहे, चेक दिलेला आहे बा, सर चेक दिलेला आहे बा. म्हणजे कारभारी पतिंग पाटील हे जे खरेदीदार आहे, जी मुलगी तिचे वडील आहेत, यांनी बँक ऑफ बडोदा गुडे शाखेचा चेक क्रमांक 31/25/4/25 रोजी दिलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. बाबाला चेक कळत नाही, बाबाला चेकची रक्कम लिहिता वाचता येत नाही. आणि बाबा खरेदी झाल्यानंतर जेव्हा घरी सोडलं बाबाजवळ ना चेक होता ना रोख रक्कम होती. बाबाचं वय 80 आहे. बाबांना नीट बोलता येत नाही, चालता येत नाही, बेसहारा माणूस आहे. त्याचा हात धरून चालावं, घेऊन जावं लागतं, आणावं लागतं, परिपूर्ण थकलेला माणूस आहे. तर या कुटुंबाची तुमचं नाव काय बाबा? रुंजू पर्वत पाटील यांच्या नावाची शेतजमीन होती. तर यांची फसवणूक झाली असं या कुटुंबाचा आरोप आहे. कुटुंबाची इतकी दयनीय अवस्था आहे, तुम्ही बघू शकता. हा मुलगा रोजंदारीने कामाला जातो. काय काय काम करतो तू? मी शेंटिंग काम सेंटरिंग. काय रोज भेटतो तुला? 500. तुम्ही काय काम करता बाबा? मी मशीनवर जातो मक्का काढायला, की रोजच्या 500 रुपये येतात. हा म्हणजे बघू शकता तुम्ही त्यांच्या घरची परिस्थिती. हे बघा कसं घर आहे. वडाळा गावात यांचं घर बघा. वर पत्रा आहे, इथं चूल आहे, बाबाची खाट आहे. यांना घरात लाईट सुद्धा नाही आहे.
असा तुटलेला पसार आहे, संसार आहे. आणि यांचं म्हणणं आहे यांची शेतीची अवैधरित्या खरेदी झाली आहे. हे मोठ्या भावाचं घर आहे. हे बघू शकता. हे पण पत्र्याचं आहे. वर असं ताडपत्री लावली. फारच दयनीय अवस्था आहे. यांना स्वमालकीचं घर देखील नाही. हे अतिक्रमित जागेवर यांनी बांधलेलं आहे, उभारलेलं आहे. हे तुमचं घर आहे का? माझं घर. म्हणजे राहायला व्यवस्थित घर सुद्धा नाही, पत्र आहे, पत्र्याचं घर आहे आणि लाईट सुद्धा नाही आहे. अशा दयनीय अवस्थेत हे मोठ्या मुलाचं घर आहे बाबाच्या. आणि हे पत्र्याचं घर आहे. अशी यांची दयनीय अवस्था असताना हा निरक्षर बाबा लिहिता वाचता येत नाही, बोलता येत नाही, ऐकू येत नाही. 80+ वय आहे. 80पेक्षा वयोवृद्ध माणूस. याच्या वारसांना न सांगता, कुठली पूर्वकल्पना न देता वारसांना गाफील ठेवून या बाबाला चाळीसगावला रजिस्ट्रार ऑफिसला घेऊन गेले, खरेदी करून घेतलं. आणि बाबा घरी आला तर बाबाजवळ ना 1 रुपया होता, ना चेक होता. अशी परिस्थिती आहे. पडशे. ही घटना आहे वडाळी तालुका चाळीसगाव येथील.